सोडला आणि मेगा फायनल गाड्यामध्ये लढत चालली पाठीमागे कसा धुळा उडतोय कोण कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण हे बैलगाडीचं क्षेत्र तिथं काय पण आणि कधी पण घडू शकतं पर्यावरणाला पक्ष तिकडे चित्र आणि विघ्नता. दादा तुम्ही कुठून आलाय? छत्रपती संभाजीनगर. मला एक सांगा आज काय वाटलं आणि तुम्हाला म्हणजे ज्या वेळेला तुमचा गाडा पळत होता सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही या मैदानावर आहात. आता प्रत्येकाला शहराची 1 नंबरची का 1 नंबर करावा आणि आमची पण बैल चांगली टॉपला पळते त्या हिशोबानं चांगल्या गाड्या होत्या सेमीला पण पण आणि फायनलला पण अंतरानं 1 नंबर झाला. थोडं सुट्टीत झाली ती गडबड आणि 1 नंबर करून दाखवला बैलांना पण आमच्या. मला एक सांगा जो तुमचा अनुभव आहे हा कधीपासूनचा अनुभव आहे तुम्हाला गाडा पळवायचा? हे लहानपणापासून अनुभव आहे आणि आता प्रत्येक दिवस अनुभव येतच राहतो दिवसेंदिवस. मध्यंतरी काही दिवस बैलगाडा शर्यत ही बंद झाली होती त्यावेळेचा काय अनुभव? काळात बी आम्ही बैलगाडा शर्यत चालूच होतं. आम्ही बंदीच्या काळात MP मध्ये मध्य प्रदेश मध्ये चालत होतो आमचं शंकरपट आम्ही तिकडे जात होतो. आता जर चालू झाल्यापासून तुम्हाला काय वाटतंय काय समाधान झालं? झाल्यापासून आता सगळ्यालाच आनंद होतो आणि बैलगाडी क्षेत्र म्हणजे फार चांगलं आहे. सगळे लोक एकमेकाला भेटते सगळे लोकांचे संबंध पण चांगले होते. कोणी याच्यात जात भेद काहीच राहत नाही. ताई आज तुम्ही ह्या बैलगाड्या शर्यतीसाठी इतक्या लांब आलाय तर तुम्ही काय सांगाल? बैलगाडा शर्यत हे खूप छान आणि आपल्या सगळ्यांना आनंद देणारा शेतकऱ्यांचं ही शर्यत असते. अमोलदादा कोल्हे यांनी खूप पाठपुरावा करून पुन्हा एकदा ही शर्यत सुरू केली आणि आज दौंड तालुक्यात आज ही होते ही आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची. दौंड तालुक्यामध्ये प्रथमच एवढं मोठं मैदान होतंय. अविनाश भाऊंनी ज्या पद्धतीनं नियोजन केलंय ते नियोजन पाहिल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला? अविनाश भाऊंनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा जो अतिशय सुंदर कार्यक्रम केला आहे खूप मजा येते आणि थरारा आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून म्हणजे साधारण पुरंदर असेल शिरूर असेल अनेक ठिकाणी मी अशी शर्यत बघायला गेले. त्याच पद्धतीने ही पहिल्यांदा दौंड तालुक्यात आपल्याकडे ही होते. अविनाश भाऊ आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सगळ्या टीमला मी मनापासून आभार मानते आणि कौतुक. त्याचबरोबर ताई तुम्ही ज्यावेळेस मैदानामध्ये जात असता त्यावेळेस नेहमीच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही असंख्य चाहत्यांना ते दाखवत असता त्याविषयी मला स्वतःला बैलगाडा शर्यत बघायला कुस्ती बघायला खूप मजा येते. मी काल पण कुस्तीला गेले होते. आज मी योगायोगाने इथे आज हे बैलगाडीचा थरारा बघायला आले. मला स्वतःला खूप मजा येते ते बघायला. आनंद वाटतो की बाकीच्यांनाही तो आपण आनंद त्यांच्याबरोबर शेअर करावा. ताई तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल आणि बैलगाडा धारकांना काय संदेश द्याल? बैलगाडा धारकांना एवढंच मी म्हणेन की जरूर तुम्ही हा बैलगाडा शर्यती द्या पण सुरक्षितता ही सगळ्यांची महत्त्वाची आहे. सुरक्षित राहा पण बैलगाडाचा खूप आनंद लुटा पण सुरक्षितता पहिली एवढं लक्षात ठेवा. घरी तुमची कोणीतरी वाट. दादा आपलं नाव काय? नमस्कार माझं नाव अविनाश नामदेव सोनवणे. दादा आपण आज अविनाश सोनवणे केसरी हा बैलगाडा शर्यत भरवली होती तुमच्या वासुंदे या ठिकाणी. तुमचा अनुभव कसा आहे? आजचा अनुभव मला अविश्वसनीय. पहिलेच मैदान होतं रीतसर मैदान झालं. कोणताही वादविवाद झाला नाही. ऑब्जेक्शन येण्याची वेळ झाली नाही. गाडी सुटल्यापासून ते निकालापर्यंत प्रत्येक गोष्ट अगदी मैदान हे पहिलं नसून परंपरेचं पारंपरिक आणि प्रत्येक वेळेस होणारं मैदान असं मैदान झाल्यासारखं मैदान झालं. त्यामुळे खूप आनंदी आहे. साधारण किती बैलगाडा धारक आले होते? 427 आपल्याकडे नोंदी झाल्या होत्या. हा आणि त्याच्यातून किती बैलगाडा तुम्ही काढल्या परत त्या फायनल पर्यंत? आपल्याकडे गाडी फायनल पर्यंत किती गेल्या? सेमी फायनलला किती गेल्या? बक्षीस भरपूर असल्यामुळे काय होतं आपलं मेन बक्षीस 8 होती. त्याच्यानंतर क्वार्टर फायनलची 8 बक्षीस होती आणि गटाला राहणाऱ्या 2 नंबरच्या गाड्यांचे परत 8 बक्षीस होते. त्यामुळे भरपूर आपले बक्षीस होते. तुम्ही जे हे आज बैलगाडा शर्यत घेतली यामध्ये तुम्हाला सहकार्य कोणी कोणी केलं? कारखेलची माझा मित्र परिवार असेल, वासुंद्याचा माझा मित्र परिवार असेल, सोनपिरवाडीचा माझा मित्र परिवार असेल, तसेच माझे पुण्यातले जे मित्र असतील किंवा माझे वर्ग मित्र असतील ते समाजात जे मला ओळखतात ते भरपूर असणारे माझे मित्र यांनी सर्वांनी मला प्रोत्साहन देऊन खूप मदत केली.
काय वाटतंय, तुम्ही पुढच्या वर्षी असा बैलगाडा शर्यत तुमच्या वाढदिवसानिमित्त घेणार का? हो 100% निश्चित आहे आणि खूप मोठी घेणार आहे आणि त्याचं नियोजन अगोदर 3 महिन्यापासून असेल, अगदी होणार. तुम्ही आत्ताचे जे हे बैलगाडा शर्यत घेतली त्याच्यासाठी तुम्ही किती महिने आधी नियोजन केलं होतं? 1 महिना आधी नियोजन केलं होतं. परवानग्या काय असतात, कुठं भेटतात, कशी परमिशन असती, किती नियम आहेत शासनाच्या, किती अटी आहेत, कुठून परमिशन येते, त्याच्यानंतर रीतसर मैदान कुठं भेटतं, मैदानाचं काय ॲग्रीमेंट करावं लागतं ते काहीच माहीत नव्हतं. आता सगळ्या गोष्टी कळल्यात, त्यामुळे पुढच्या वर्षी हे डोक्यातच ठेवून ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होतील. मैदान आपलं ज्यावेळेस आपण घोषित करणार आहे त्याच्या आधी ह्या परमिशन सगळ्यांना मिळतील. मैदानाचं स्वरूप आपलं व्यवस्थित सगळ्यांना मिळेल. काय काय सोयी आपण देणार ते सगळं अगोदर 2-3 महिन्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी होतील. बैलगाडा शर्यत संपल्याच्या नंतर ना तुम्ही बराच वेळ ग्राउंडवर होता, तर त्या ग्राउंडवर लोकांच्या प्रतिक्रिया, तुम्हाला लोक येऊन भेटत होती, त्या लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? काय झालं, मी ऑफिशियली माणूस आहे, 9 ते 5 ऑफिसमध्ये असतो. कुणाला किती वेळ द्यायचा ते आपल्याला माहिती होतं, पण असा इतका वेळ द्यायचा मला माहितीच नव्हतं. पण येणारा प्रत्येक माणूस मला हातात हात देऊन, अगदी गळ्यात पडून खूप मला माझं प्रोत्साहन वाढवत होता. त्याच्यामुळे मला नंतर असं झालं की मैदान आता जरा अजून 1-2 तास वाढावं. सगळे गेले तरी नंतर माझ्या मित्रांना आम्ही तिथं मैदान संपलं तरी आम्ही 1 तासभर थांबलो. म्हणजे हळूच वाटत नव्हतं की आपण एवढं व्यवस्थित आणि सक्सेस, एखाद्या माणसाला कसा कष्ट करतो त्याला सक्सेस मिळाला कसा आनंदाने भारावून जातो, तशा परिस्थितीत मला आनंद झाला होता. माझ्या मित्रांना आनंद झाला होता की पोरं अगदी त्यातला अर्धा तास तर नाचतच होती. मी असं ऐकलं, म्हणजे ज्या वेळेला बैलगाडा शर्यत सुरू होती सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत, 5-5:30 पर्यंत बैलगाडा शर्यतीचं तुमचं आयोजन होतं, परंतु त्याच्याही नंतर न चाललं. पण मी ज्या वेळेला जनतेमध्ये फिरत होती त्यावेळेला मी असं ऐकलं होतं, म्हणजे तुमच्या नावाची एक चांगली ख्याती बसून गेलेली आहे, लोकांना एक ते नाव पटलेलं आहे आणि तुम्हाला लोकांनी उचलून धरलंय. काय तुमचा पुढचा अजेंडा काय असेल? काय मला समाजामध्ये भरपूर काय अशा गोष्टी करायच्या. गरीब विद्यार्थी असतील त्यांचं शिक्षण झालं, जशा माझ्या मुली आहेत त्यांचं जसं शिक्षण करतो त्याच पद्धतीत मला गरिबांच्या मुलांचं शिक्षण करायचं. ज्यांच्या आई वडील ॲक्सिडेंटमध्ये वारले किंवा त्यांना काही इजा झालेली, पण त्यांचं कसं आलं कसं नाही, पण आपण त्यातून आलो की बाबा मी 10-20 लोक तरी ह्यातनं तयार करेल. विद्यार्थी माझ्या असे जातील, बाहेर गेल्यानंतर ते नाव घेतील किंवा माझं नाव घेतलं तरी नाही, पण त्यांचं आयुष्य एकदम उज्ज्वल होईल. बघा तुम्ही, म्हणजे मी असं बोलून बाजूला होणार मधलं नाही. मी जे एकदा म्हणलं ना आपल्याला गोष्ट करायची ते करायची. मला आता शून्य नॉलेज असताना देखील मी एवढं मोठं मैदान पार पाडलं. मला शेवटचा तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्ही बैलगाडा धारकांना काय संदेश द्याल आणि नवीन पिढीतील मुलांना काय संदेश द्याल? आता सांगण्याची गोष्ट मीच त्यांना, आपण इन्स्पायर म्हणतो ना की त्यांना इन्स्पायर मीच झालो. छोटी म्हणजे अगदी काही एखादा माणूस बैलापाशी जाणार नाही, म्हणजे आपण म्हणतो येसून धरायला, पण सहजासहजी असे त्यांनी हातात खेळणं धरल्यावर एवढा मोठा बैल धरते, आवाज द्यायचा, थांबवता, हा मुलगा आहे, ह्याचं काय एवढं वय आज तो एवढा मोठा बैल जागेवरती उभा करतोय. आणि आपल्यासारखा जर मोठा माणूस असेल काही बैलापाशी जात नाही ना. बरोबर. आपण एक बैल मारतोय. आता माझ्याकडे, मला खरं सांगायचं झालं, माझ्याकडे आता स्वतः 2 घोडे आहेत, माझ्याकडे 43 गायी आहेत. म्हणजे त्यामुळं मी सुद्धा कधी जात नाही एवढा ऑफिस टू, जर कधी इथं आलो तर काय जात नाही. ते माझे सगळे मित्र आता माझ्याकडं जातात. माझा सुपरवायझर आहे, माझा भाचा आहे, माझे 2 भाचे आहेत, ऑफिसचा जे काय स्टाफ आहे माझा, हेच इकडचं सगळं नियोजन करतात. मला वैयक्तिक यायची गरज नाही. आता इथं जे माझे स्टाफ आहे त्याच्यामध्ये माझा सुपरवायझर आहे आकाश ताटे म्हणून, किंवा ते माझे इथं बाबा असतील, त्याच्यानंतर आता अजून एक नवीन माणूस, ह्यांना मला सांगायची गरजच नव्हती. त्यामुळे मला ह्यात मला असं वाटलं की मी जर उद्या बैल जरी घेतला तरी काय बाबा त्याचं हाल होणार नाही, म्हणजे असं मला वाटतंय. पण लगेच मी काय बैलाच्या नादी लागणार नाही, थोडासा वेळ जाऊन देणार आहे. आपल्याला जे काही गोष्टी करायच्या कुठल्या नादात आता लगेच गुंतून राहणार नाही. पण नवीन वर्ग मला खूप आवडला. छोटी पोरं आहेत, आई वडील असतील, घरातली. अगदी मी तुम्हाला सांगतो, मी स्टेजवर असताना माझ्याबरोबर जे माझे मित्र होते राजू शिंदे, त्यांच्या घरनं व्हिडिओ आला की एक छोटा पोरगा बैलाला घेऊन चालला होता आणि बैलगाडी वाजती. त्यांनी ते पाठवलं की बाबा बघा केवढंसं पोरगं. आणि लोकांना करायचंय पण निमित्त नाही. आज ते निमित्त बऱ्याचशा लोकांना झालं. आणि मी तुम्हाला सांगतो, आमच्या तालुक्यात म्हणजे दौंड तालुक्यामध्ये असा कार्यक्रम झालेलाच नाही. पुढच्या वर्षी खूप मोठे नियोजन घेणार आहे. मला काय राजकीय वरदहस्त नाहीये किंवा की बाबा नाही त्याच्यासाठी करायचे, पण माझा मित्र पवार परिवारच हा माझ्यासाठी सर्वस्व आहे. ते निश्चितच मदत करतील
आणि खूप मोठं मैदान करूया. अजून काय गोष्टी करूया ते तुम्हाला निश्चितच त्यावेळेस सांगू आपण. धन्यवाद.